स्टुडंट, आज आपण बघूयात आपल्या आयचं स्ट्रक्चर कसं आहे, आपला डोळा कसा असतो. डोळ्याचं जर का तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, आपण जर का याची ॲनाटॉमी स्टडी करायची ठरवली तर तुमच्या लक्षात येईल की दिस इज कॉल्ड ॲज आयबॉल. याला आयबॉल का म्हणायचे बघा. तुम्ही जर का संपूर्ण स्ट्रक्चर या डोळ्याचं ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा संपूर्ण बॉल लाईक स्ट्रक्चर आहे आणि याचा बाहेरचा जो लेअर आहे याला आपण म्हणतो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेअर कॉल्ड ॲज स्क्लेरा. हा जर तुम्ही बघाल तर हा आउटर मोस्ट लेअर तुम्हाला दिसतोय. हा इथला जो लेअर दिसतोय हा इकडचा, हा आहे कॉर्निया. कारण की हा स्क्लेरा तुम्हाला कॉर्निया तयार झालेला दिसेल यामध्ये. त्याच्या आतमधला जर लेअर तुम्हाला बघायचा असेल तर याच्या आतला लेअर तुम्हाला दिसतोय, हा जो लेअर असणार आहे आतमध्ये हा आहे कोरॉइड. दिस इज कोरॉइड लेअर. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोरॉइड लेअरपासून हा जो तयार होतोय हा आयरिस डायफ्रॅम, की ज्यामुळे आपल्या डोळ्यांना कलर येतो. तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या डोळ्यामध्ये काळा कलर, आपल्या डोळ्यांचा ब्राऊन कलर आणि वेगवेगळ्या जे काही कलर्स तुम्हाला मिळतील, ग्रे कलर वगैरे, ते पूर्णपणे या कोरॉइडच्या लेअरमुळे असणार आहे. त्याचप्रमाणे जर का मी हा बघितला असा पूर्णपणे आयबॉल स्ट्रक्चर आपण ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये अतिशय आतला जो लेअर असणार आहे हा लेअर आहे तो म्हणजे रेटिना, की ज्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल इमेज फॉर्मेशन झालेली दिसणार आहे. तर परत बघा, याचे जेवढे पण काही लेयर्स तुम्हाला इकडे दिसत आहेत, राईट, तर हा बाहेरचा असणार आहे तो म्हणजे कोणता, हा सर्वात बाहेरचा लेअर आहे तो म्हणजे हा आहे स्क्लेरा. त्यानंतरचा लेअर आहे हा आहे तुमचा कोरॉइड लेअर आणि त्यानंतरचा पुढचा लेअर जो असणार आहे अतिशय आतला लेअर आणि तो म्हणजे आहे आपला इकडे रेटिना. आणि रेटिनाच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाजूला हा जो पोर्शन आहे दिस इज नोन ॲज ऑप्टिक नर्व. ही आहे तुमची